तर मनोज जरांगे पाटील यांनी निर्धार केलेला आहे आणि तो निर्धार पाळत त्यांची आगेकूच सुरू आहे। सध्या ते शिवनेरी गडाच्या पायथ्याशी आहेत आणि थोड्याच वेळात ते शिवनेरीवरती दाखल होतील आणि त्या ठिकाणी ते नतमस्तक होणार आहेत, जिथे शिवरायांची जन्मभूमी आहे त्या ठिकाणची माती मी कपाळी लावणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर दुसरीकडे त्यांच्या सोबत असणारे असंख्य कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत आणि त्यासाठी महिनाभराचं राशन पाणी देखील त्यांनी सोबत घेतलेलं आहे। एकीकडे जरांगे पाटील निघालेले आहेत आणि जागोजागी त्यांचं जल्लोषात स्वागत होते। त्यांच्या सोबतचे जे कार्यकर्ते आहेत ते राशन पाणी घेऊन निघालेले आहेत आणि अशाच सगळ्या आंदोलकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले। मी सध्या आहे नाशिक पुणे हायवेवरती। आपण जर माझ्या मागे पाहिलं तर हाच तो हायवे आहे। या हायवेवरून असंख्य जे जरांगे पाटील यांचे समर्थन आहे ते मुंबईच्या दिशेने अशी गाडी भरून मुंबईचे रवाना होत आहे। सध्या आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण चित्र मी तुम्हाला पुणे नाशिक हायवेवरून दाखवतोय। संपूर्णपणे जो भगवा वादळ तो या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आणि संपूर्ण जे मनोज जरांगे यांना मानणारा जो वर्ग आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि मोठ्या संख्येने हे जो कार्यकर्ते ते या ठिकाणी दाखल झालेले आहे। आपण जर संपूर्ण जे